तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो बाहेर आणि हा आहे आमचा सुंदर असा गाव. आम्हाला जायचं होतं वाड्या रोडने, पण ते एवढे भारी रस्ता असल्याकारणे आम्ही चाललो होतो शॉर्टकटने, कारण मला एवढ्या लवकर तर वरती नाही जायचं. तर आम्ही चाललो होतो मराठे पाड्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला. पार्किंग वगैरे केले आणि लगेचच गेलो आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्या गेल्या पायाला लागायला लागले चटके, कारण ऊन खूप जास्त होतं. तर मी घातला होता झगामगा आणि मला बघा असं काहीतरी माझं चाललं होतं. तरीसुद्धा मी ब्लॉगिंग करत होते. इथे आहेत आपल्या भवानी माता आणि त्या साईडला आहेत आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्याच साईडला आहेत आपल्या जिजामाता. दर्शन वगैरे खूप जास्त भारी झालं आणि लगेचच आम्ही व्हिडिओज वगैरे काढल्या. व्हिडिओज वगैरे झाल्यानंतर आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे जे झालेलं आहे ते सगळं बघितलं आणि आम्हाला जायचं होतं वरती, पण या साईडनी चाललं होतं शूट म्हणून आम्ही दुसऱ्या साईडनी गेलो. तर जेव्हा मी 4थी-5वीला होती तेव्हा आम्हाला इतिहास हा विषय होता आणि तो माझा फेवरेट होता, कारण त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जे होते. तर आम्ही सकाळपासून काही नव्हतं खाल्लं म्हणून आम्हाला लागली होती खूप जोरात भूक. दर्शन वगैरे घेतलं आणि निघालो बाहेर. तर जाता जाताच आम्ही डिसाईड केलं होतं की आम्हाला काय खायचं आहे. तर आम्हाला खायचं होतं वडापाव आणि वडापावची ऑर्डर दिली आणि वडापाव आमच्यासमोर प्रकट झाले. तर वडापाव खाल्ले, पण त्याच्याने पोटसुद्धा भरलं नाही आणि मनसुद्धा भरलं नाही. तर दुसरं काहीतरी खायचं होतं म्हणून आम्ही चाललो होतो. तर ही गाडी जेव्हा आम्ही चाललो होतो तेव्हासुद्धा बंद पडली होती आणि आतासुद्धा ती तशीच आहे. तर आम्ही पोचलो होतो आणगावमध्ये आणि आम्ही खाल्लं होतं शेजवान राईस. खाऊन वगैरे झालं आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर माझ्या बहिणीचे नाटके बघा. Women. भेटली होती रिक्षा म्हणून आम्ही बसलो पटापट, पण मला काय अर्धीच जागा भेटली आणि अर्धी मी बाहेर होती. तर व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.